आपल्या घराची पूजा झालेली आहे. पूजा लहान केली कारण जागरण गोंधळ मोठा करायचा आहे. सो तर ते जाऊ द्या. त्याला तर जागरण गोंधळाला मी नक्की बोलवणारच आहे. पण खूप जणांच्या कमेंट येत होत्या की घरामध्ये गेली आहेस तर आम्हाला घर दाखव. म्हणजे घर आतापर्यंत मी दाखवलंच नव्हतं फर्निचर झाल्यापासून. तर खूप मेसेजेस होते इंस्टाला, परत व्हिडिओच्या खाली कमेंट्स होत्या की घर दाखव घर दाखव. तर फायनली मी आज तुम्हाला माझं घर दाखवते. खूप मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. तर चला, इकडे आहे फ्रंट रस्ता, मोठा असा रस्ता आहे आपल्या घराच्या समोरच. तर चिखल्या पाण्याचं पावसाचं ताण. तर बघू शकता हे बोलून टाकलं आपण. आता इथं पाणी वगैरे मारून सगळं म्हणजे आता सध्या थोडं मोठाले खडे वगैरे दिसत आहेत ते आपल्याला चुकून वगैरे घ्यायचे. तर चला मी तुम्हाला घर दाखवते. तर हे बघू शकता आपल्या घराच्या समोरचं झाड, आंब्याचं झाड, जे की पहिल्यापासून सगळे म्हणत होते कट करू नको आणि आम्ही पण कट नाही केलं. पहिले उलट आम्ही थोडे छोटे केलं पण झाड ठेवलं. आणि आता खरंच उन्हाळा आहे ना, त्याचं एवढं म्हणजे वाटतंय ना ठेवल्यामुळं. कारण एवढी गार, एवढं उन्हात तिथं मस्त गार सावली असते. आमचं कुत्रं इथं झोपतं. चला यामध्ये वेलकम. तर हा आहे आपला हॉल, ते बघू शकता. तर सगळे जे माझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतात तर सगळे म्हणायचे तू गावाच्या थोडं आउटसाईडला गेलीस, लई लांब नाही जवळच आहे. पण मग सिक्युरिटीचा काय विषय, तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच होतं तसंच आता दाखवते. आपण घराच्या सगळीकडून आजूबाजूने सीसीटीव्ही लावलेली आहे. म्हणजे घरात एंट्रीचा असा एक पण पॉईंट नाहीये की जिथे सीसीटीव्ही नाहीये. आपण घराच्या चारही बाजूने म्हणजे सगळे पॉईंट कव्हर केलेले. पूर्ण सीसीटीव्ही आहे आपली मोबाईलमध्ये सीसीटीव्ही प्लस इथे टीव्हीवर दिसती. आणि त्याच्यामुळे सिक्युरिटीचा काही ताण नाहीये. प्लस आपल्याकडे 2 कुत्रे इथं जे आपल्या अगोदरपासून होते, प्लस आता आम्हाला आणखी आम्ही 2 कुत्रे ऑर्डर केलेले. तर काय नाव आहे त्यांचं? जर्मन शेपर्ड. 2 कुत्रे, एक मेल फिमेल अशी दोन्ही ऑर्डर केलेत. म्हणजे आले नाही ते, आणखी येतील लवकरच. तर इकडे हे आपले टीव्ही युनिट आहे सुंदर असं. ते आपल्या तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं काय म्हणतात ते प्रेमाचं आणि आमच्या मेहनतीचं फळ म्हणजे आपले युट्यूबचे प्ले बटन्स जे की टीव्ही युनिटवर मी ठेवलेले. प्लस हे आपली महाराजांची फ्रेम आहे. नंतर इकडे छोटं छोटं डेकोरेशनचं सामान आहे. तर हे आपला असं आहे टीव्ही युनिट. त्याच्यानंतर इकडे साईडला आहे आपला हिडन दरवाजा, जे की कोणाला ओळखायला येत नाही. इकडे बघू शकता म्हणजे पूर्ण हे टीव्ही युनिट मध्ये इथून मध्ये जायला पाहिजे आहे का. तर इकडे बघू शकता इकडल्या साईडला आहे आपला सोफा असा सुंदर असा. तर हा सोफा आहे तर टाकले याच्यावरती कारण कवर आणखी सोफ्याचं बसवलेलं नाहीये, असंच आहे. आता बसवायचं एकदा संडेला. सो आता मी होम शूट केला त्याच्यामुळे इकडे बघू शकता हा सोफा आहे. तर त्याच्यामुळे मध्ये टाकलेला आहे पूर्ण माहीत असा सोफा आहे. इकडे आपले पडदे येतं वरून हा म्हणजे जास्त बाहेरचा प्रकाश होऊ नये म्हणून आहे. प्लस मध्ये असा माहीत पडदा आहे बघू शकता. म्हणजे पूर्ण मॅचिंग आहे. आम्ही इंटेरियर डिझायनर लावलं होतं मध्ये पूर्ण फर्निचरसाठी. सगळे एकदम मॅचिंग केलेलं आहे. प्लस इकडे मी तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता असं आणि नंतर त्याला काहीतरी म्हणतात हे आहे असं ओढायचं. म्हणजे असं ठेवलं का असं आपल्याला बाहेरचं दिसतं, असं ठेवलं का पूर्ण झाकून जातं. तर पडद्यापेक्षा काहीतरी युनिक म्हणून आम्ही नवीन बसवलेलं. याच्यावरती फ्रेम वगैरे पण आपल्याला आमच्या फोटोची वगैरे तशी मला कशी करता येत होती पण आम्ही प्लेन ठेवलं कारण आपल्या सोफ्याच्या प्लस घराच्या पडद्याला हे मॅचिंग होत होतं. अशा प्रकारे आपला हॉल आहे सुंदर असा छोटा आणि सुंदर असा. तर चला नंतर इकडं आपण मध्ये एंटर होतो. इकडे राईट साईडला आहे शिवांशची रूम, जी की आता सध्या शिवांशची नाहीये कारण तो छोटा एकटा झोपत पण नाही. त्याच्यामुळं ती सध्या आम्ही स्टोर रूम म्हणून यूज केलेली. आपले प्रोडक्ट वगैरे असतात त्याच्यासाठी. त्याच्यानंतर इकडे आहे सुंदर अशी वॉश बेसिन इकडे बघू शकता. तर इथे आपल्याला आणखी थोडं काम करायचं बाकी आहे म्हणजे काम सुरूच आहे. इकडे मध्ये अशा लाईट्स आहेत ज्या की आता सध्या बंद केलेल्या आहेत कारण मोबाईलमध्ये ना थोडंसं हे होते. इकडे आपण झाडं वगैरे ठेवण्यासाठी सुंदर असा कॉर्नर केलेला आहे. याच्याच अपोजिट साईडला इकडे एक बाथरूम आहे आणि एक टॉयलेट आहे. तर या आता या इकडे या बेडरूम मध्ये. तर इथं बघू शकता इथं आहे आपली कॉर्नरला सेन्सरची लाईट. म्हणजे आपण बेडरूम मध्ये एंटर झालो की सेन्सरची लाईट चालू होते. आता इथे पूर्ण रूम मध्ये लाईट्स आहेत पण ना कॅमेरा थोडासा चकमक करतो त्याच्यामुळे मी तुम्हाला काय करते एक सेकंदासाठी लाईट दाखवते नंतर ऑफ करून बोलते. तर हे बघू शकता सगळीकडे अशा लाईट येतात. सगळं बंद करते. त्याच्यानंतर
जे फॅन आहेत का, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे असतील ऑलरेडी सगळ्यांकडे, पण आमच्यासाठी म्हणजे छानशी गोष्ट आहे. आम्ही आता फॅन आतापर्यंत यूज केलेला आहे, जो की रिमोटवर चालू होतो. इकडे बघू शकता. लाईट बंद कर शिवाश. तर रिमोट दाबला की फॅन चालू होतो. ठीक आहे, रिमोटवर आहे. हॉल मधला पण फॅन असाच आहे आणि इथला पण फॅन असाच आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे पण लाईट आहे. इकडे बघू शकता बेडच्या पाठीमागे अशी डिझाईन मध्ये लाईट आहे. तर इथे वाटतंय का काय आहे म्हणून, तर इथे काहीच वाटत नाहीये. तर इकडे बघू शकता, इथे आहे आपलं फिडर बाथरूम आहे. टॉयलेट आणि बाथरूम एकत्र आहे इथे मध्ये. तर इकडे बघू शकता. त्याच्यानंतर इकडे आहे माझं मेकअपचं. तर इथे आरसा थोडा बनवताना चुकलेला आहे, सो आपल्याला आरसा चेंज करायचा आहे. इकडे बघू शकता थोडा अंधार झालेला आहे, त्याच्यामुळे इकडे बसायला वगैरे आहे. इथे मला खप्प येतं. नंतर इकडे हे असं छानसं शोकेस म्हणजे माझं सामान वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे खप्पा. खूप सुंदर आहे. नंतर इकडे हे आपले कपड्याचं हे माझं आहे, हे मी घेतले. त्याच्यानंतर इथलं मधलं दाखवतो. तर इथे मध्ये इकडे पण आपलं इथे काय ठेवायचं मला काय आयडिया नाही बरं का, पण इथे ना काच येतं सगळीकडं. मी इथं माझी साडी ठेवली आहे गाईची. नंतर हा जवान साहेबाचा खप्पा आहे. आणि इकडे आहे आपला इकडे आणि इकडे आहे आपला सुंदर असा बेड छान छान. तर आणि इकडे बघू शकता इकडे खूप सुंदर असं वातावरण आहे. खिडकी आहे, फुल असे फुल पडदे येतं. म्हणजे दिवसा पण जर अंधार करायचा असेल तर दिवसा पण पूर्ण अंधार होतो. असेच लावले ते मुद्दाम लावले ते असे पडदे. आणि इकडं खूप सुंदर आहे. आता उन्हाळ्यात तिकडे बघू शकता उन्हाळ्याचे मस्त आंबे दिसतायला आपल्याला. मस्त सुंदर असं इव्हिनिंगला वातावरण दिसते. तर हे झालं आपलं बेडरूम. चला आता मी तुम्हाला किचन दाखवते. बेडरूम इकडे आपली सेकंड. त्याच्यानंतर इकडे बघू शकता हे आहे आपलं किचन. तर किचनचं फर्निचर दाखवता कलर वगैरे. इकडे इकडे आपलं असं पेलं दोन साईडला इकडे सामान ठेवायचं. प्लस इकडे पण असं इथे दोन्हीकडून आपण ठेवू शकतो काय ठेवायचं. ती वरती पूर्ण स्टोरेज आहे. इकडे हे आजच आमची वास्तुशांतीची पूजा उतरली आहे, त्याच्यामुळे समय वगैरे आहे. आणि तिकडे पण असे कुठे इथे बघा हे सगळे नाव वगैरे काय मला काही आयडिया नाही काय म्हणतात. किचन ट्रॉली काहीतरी. तर असं आपलं छोटंसं किचन आहे. तर आणि हे तरी बघू शकता. तरी काय आपलं मी ठेवल्यात मला काय माहित नाही काय ठेवतात, पण इथं मी चहा कॉफी तिथं असं छान असं सुंदर भरणं ऑर्डर केलं होतं तर ठेवलेलं आहे का. आणि इकडं वरी पण याच्यामध्ये लाईट आहे बरं का, बघू शकता लाईट आहे. इकडे या कपड्यात पण तिथं कप्स ठेवलेले आहेत. इकडे बघू शकता इकडं भरणं ठेवलेलं आहे, त्याच्यात मस्त अशी छान लाईट आहे जी की खूप सुंदर दिसते. इकडे आपलं देवघर आहे. आत्ताच पूजेचं सामान घ्यायला आतापर्यंत देवघर नव्हतं, तर आता देव वगैरे मांडायचे. आणखी म्हणजे ते जे पूजा होते का हे आमची पूजा केलेली त्यांनी ठेवलेली देव तसे काही. तर आता आणखी त्याचे म्हणजे ते ठेवायचे ते पिसावर वगैरे ठेवतात तर तसे, तर त्यांनी ठेवलेले तसं ते कारण आताच पूजा केलेली आहे आमची. आणि इकडे आहे किचनचं दुसरं दार. इकडे बघू शकता. तर हे आहे ड्राय बाल्कनी. इकडे भांड्यासाठी जागा आहे. नंतर इकडे बेसिन आहे. इकडे बोरचं वगैरे आहे वरी. आणि इकडं पण तोच बेडरूमचा व्ह्यू आहे का, तो इकडं व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे. तर इथे आता सध्या आम्ही हे मारलेले आहे. आता याच्यावरून एकदम छोटी जी जाळी असते का ती पूर्ण मारून घ्यायची, कारण काही इकडून एंटर होऊ नये, कारण महाग म्हणजे घरं वगैरे नाही आहेत. सो इथं पूर्ण आम्ही सेव्ह करणार आहे. आणि इथं पण सीसीटीव्ही आहे बरं का, ते बघू शकता. तिथून सीसीटीव्ही इकडे बघते म्हणजे हां ते बघू शकता छोटंसं ब्लॅक. तर अशा प्रकारे आहे माझं छोटंसं आणि सुंदरसं घर. आणखी आपले एक राहिले दाखवायचे आहे तुम्हाला. तर इकडे आहे हे वर जायचं, हे पायऱ्या वर जायचं. आणि इकडे केलेलं आहे मशीनचा पॉईंट आहे इकडं बघू शकता.
तर अशा प्रकारे कसं वाटलं माझं घर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काही चुकीचं वाटत असेल किंवा काही चुकलेलं असेल तेही नक्की सांगा. आणि तुमचं सगळ्यांचं असंच प्रेम राहू द्या. खूप दिवसापासून व्हिडिओ आले नव्हते, आता इथून पुढे नक्की व्हिडिओ कंटिन्यू येतील, कारण घराचंच काम सुरू होतं, पसारा आणायचा, शिफ्टिंग येते, त्याच्यामुळे कॉमेडी व्हिडिओज येते बंद होते. आता इथून पुढे रेग्युलरली व्हिडिओ येत राहतील. तर असंच प्रेम तुमचं राहू द्या. थँक्यू.